कालच्या तासाला आपण विशेषणाचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये टाईप्स पाहिल्यात, एकूण 11 टाईप्स. आज त्याच विशेषणामधलेच काही विशेषणं असे पण आहेत ज्यांचे उपयोग आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे, बघ पाहूया. पहिली जी जोडी आहे ती म्हणजे फॉर्मर लॅटर. फॉर्मर लॅटरचा उपयोग कुठं करायचा आहे तर एक लक्षात ठेवायचं आहे, दोघातील, मग ते व्यक्ती असो वस्तू असो ते दाखवत बसा, दोघातील क्रम दर्शविताना यांचा वापर करा. फॉर्मर कशाला म्हणतो आपण? फॉर्मर दोघात पहिला जो असतो क्रमानं तो. बघा, द फर्स्ट ऑफ द टू, दोघात पहिला. पहिला म्हणा, आधीचा म्हणा. आणि लॅटर येते, लेटर नाही आहे, लॅटर. हे काय झालंय? द सेकंड ऑफ द टू. दोघात दुसरा. दोघातील क्रम दर्शविताना त्यांचा तुम्ही वापर करा. झालं. फॉर्मल लॅटर नंतर जर नामाचा उल्लेख झाला ते 100% ॲडजेक्टिव्ह असणार आहे. पण जर यांनीच नामाची जागा घेतली, हेच नामाच्या ऐवजी जर आले तर हे ॲडजेक्टिव्ह राहणार नाही, ते नाम बनतील. पाहूया एक्झाम्पलमध्ये. There are two girls standing in a queue. रांगेत त्या उभ्या आहेत. म्हणजे मागे पुढेच असतील, दोनच आहेत, दोघीच आहेत. बघा, द डॅश वन इज मिस सोनी and the dash one is Miss Moni. सोनी मोनी. मग यांच्यामध्ये लगेच ते पर्याय देतील. काय? फर्स्ट, सेकंड. दुसरं देतील ते फर्स्ट, मुद्दाम करून लास्ट, फॉर्मर, लॅटर. यांच्यापैकी कोण? किती आहेत त्या? दोनच आहेत. जर इथं 3 असत्या तर मला सांगा, देर आर 3 गर्ल्स असतं तर मग फर्स्ट आणि लास्ट आला असतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणत्या तरी 2 मुलींबद्दल बोलतो, पहिली आणि शेवटची. इथं 2च आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायला लागेल? फॉर्मर लॅटर. द फॉर्मर वन म्हणजे पहिली, त्याच्यातली जी पहिली असेल ती. द फॉर्मर वन इज मिस सोनी अँड द लॅटर वन इज मिस मोनी. बघा दुसरं, सेरेना अँड व्हीनस आर एंटर्ड द फायनल्स. द डॅश वन won the final. यामध्ये दिलंय आम्ही, बघा बरं, लेटर, लॅटर, दोनपैकी कोणतं घ्यायचं आहे? सेरेना, व्हीनस या दोन्ही कुठे? फायनल्समध्ये. मग जिंकली कोण? व्हीनस. व्हीनस ही काय झाली? लॅटर. द लॅटर वन द फायनल. मग याच्यामध्ये कोण आलं? हे लॅटर. बघा, हीज डॅश novels are better than the dash ones. म्हणजे त्याच्या आधीच्या कादंबऱ्या चांगल्या आहेत का आताच्या कादंबऱ्या चांगल्या आहेत? आधीच्या पेक्षा. मग त्याच्यामध्ये पर्याय द्यायला लागतील. काय? सेकंड,
फर्स्ट, आम्ही उलटे दिलेत ते मुद्दाम करून. लेटर फॉर्मर. तिसरं दिलं आम्ही तर लॅटर फॉर्मर. आन्सर काय होईल? फॉर्मर. हिज लॅटर नॉव्हल्स आर बेटर दॅन द फॉर्मर वन्स. ते आपण घेता येईल. चित्रपटाचा जर पार्ट घेतला तुम्ही तर बघा, चित्रपट टॉकीजमध्ये दोनच भागात विभागतात. त्याच्यामध्ये इंटरवल असते, त्याला इंग्लिशमध्ये इंटरल्यूड देखील म्हणतात. इंटरवलला इंटरल्यूड. नाटकाच्या मध्ये दोन भागामध्ये, नाटकाच्या दोन भागामध्ये जी इंटरवल असते त्याला इंटरल्यूड म्हणतात. झालं. हे सुद्धा परीक्षेला आपल्याला समानार्थीसाठी विचारतात किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन देखील विचारतात त्याच्यामध्ये. बघा, समजा मी दिलंय द डॅश पार्ट of the movie is better than the dash part. ह्याच्यात दिलं आम्ही. मग आता ते फॉर्मर लॅटर असू शकतं. लॅटर फॉर्मर ते परीक्षकाच्या मनावर आहे की कोणता भाग चांगला आहे ते सांगायसाठी. झालंय. पण आम्ही दिलं बघा बरं, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट असं देऊ मुद्दाम करून. नंतर देऊ आम्ही फर्स्ट पार्ट, लास्ट पार्ट. त्याच्यानंतर देऊ आम्ही फॉर्मर पार्ट, लॅटर पार्ट. आता काय घ्यायला लागेल तुम्हाला? फॉर्मर लॅटर. द फॉर्मर पार्ट ऑफ द मूवी इज बेटर दॅन द लॅटर वन म्हणा किंवा लॅटर पार्ट म्हटलं तरी चालेल. हे राहील फॉर्मर लॅटरमध्ये तुलनेसाठी. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. बरं, जर दोनपेक्षा जास्त असते तर संख्येमध्ये तर क्रम कसा लावला असता ते सुद्धा आपण मागेही पाहिलं होतं. आता एक काही उदाहरण पाहून घे. बघा, दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास त्यांचा क्रम दर्शविताना तुम्ही फर्स्ट म्हणणार, सेकंड म्हणणार आणि आता तुम्ही काय घेता त्याच्यावर आधारित ते पुढचं. तीनच असतील तर तुम्ही काय म्हणा? फर्स्ट, सेकंड अँड लास्ट. चार असतील तर फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड लास्ट असं तुम्ही आकडा वाढवत जा. शेवटचा म्हणतो काय. जर यांनी पहिला आणि शेवटचा असा विचारला तर मग त्याचा तो आकडा सांगता येईल फर्स्ट अँड लास्ट त्याच्यामध्ये. There are 3 girls standing in a queue. The dash one is Miss Rani and the dash one is Miss Sony. आता हे बोलायला कोणाबद्दल? त्यांच्याबद्दल. मग आता पहिली आणि दुसरी म्हणण्यापेक्षा फर्स्ट अँड लास्ट यांच्यामध्ये चालेल. बघा, फर्स्ट, थर्ड, नंतर देतील ते फर्स्ट, लास्ट, फॉर्मर, लॅटर. हे तर येणारच नाही आता. हेही नाही. फर्स्ट अँड थर्ड इथं काही. फर्स्ट अँड लास्ट. फर्स्ट अँड सेकंडचा प्रश्नच नाही याच्यामध्ये. त्यांचा उल्लेख केला असता तर बरोबरच आले असते. पण आम्हाला का पहिलं आणि शेवटचंच बोलायचं होतं. इथं किती आले? 3 गर्ल्स. तर इथं थोडं स्क्रीनशॉट काढून. दुसरे आणखीन ॲडजेक्टिव्ज आहेत ते म्हणजे लेटर, लॅटर, लेटेस्ट, लास्ट. हे सुद्धा असे 4 पर्यायामध्ये येतील. आपल्याला पर्याय टाकलेले असतील आणि त्यातलं एक निवडून सांगा आम्हाला सेंटेन्समध्ये. यातला याचा थोडासा अभ्यास झाला लॅटरचा आणि लास्टचा तो आधीच्या भागामध्ये. आता हे दोनच खरे आपल्याला बघायचे आहेत. ते लेटर. लेटर हे लेटचं सेकंड फॉर्म आहे. बघा, लेट, लेटर. मग लेटर आणि लॅटरमध्ये पण काहीतरी फरक राहील. जरी तुम्हाला असं वाटलं की दोघंही अर्थ कसे सारखेच आहेत, पण फरक आहे. लेटरमध्ये तुम्हाला टाईमचा उल्लेख केलेला असून त्याने लेटरचा अर्थ आहे बघा, 'कमिंग आफ्टर'.
somebody or something else. उशिरानं येणारा, कोणतरी नंतर येणारा हा भाग याच्यामध्ये लेटर दिलेलं आहे. बरं, लेटर्ससाठी एक वैशिष्ट्य असं आहे, तुम्हाला लेटर दॅन ही रचना वापरता येते. याचा अर्थ लेटर हे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून पण काम करू शकते, प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून पण काम करू शकते. यांच्यामध्ये मग दोन्हीकडे त्याचा उपयोग होऊ शकतो. लेटर दॅन एक. दुसरं, लॅटरचा आम्ही आत्ताच उल्लेख केला होता. लॅटर हे एक्झॅक्ट कशाचं अपोजिट आहे? फॉर्मरचं. फॉर्मरचं विरुद्धार्थी म्हणून वापरतो. लॅटरचा अर्थ आहे द सेकंड ऑफ द टू. म्हणजे यामध्ये पोझिशन तुम्हाला दाखवता येईल, हे टाईम दाखवण्यासाठी नाही. लॅटर याला म्हणजे एक्झॅक्टली ते कोणाचं अपोजिट म्हणून यूज होतं? ते फॉर्मरचं अपोजिट म्हणून इथं लॅटर. याचाही अर्थ आपण असतो नंतरचा, दोघात नंतरचा, दोघात दुसरा या अर्थाने त्याला आपण वापरतो. लेटेस्ट याचा अर्थ जर घेतला तर सर हे टाईम दाखवणारं आहे. लेटेस्ट काय आहे? टाईम दाखवणारा आहे. लेटेस्टचा अर्थ आहे बघा रिसेंट, नुकतंच येणारं, आधुनिक ज्याला म्हटलेलं आहे आपण लेटेस्टचा अर्थ. त्याच्यानंतर आले बघा लास्ट. लास्ट हे पोझिशन दाखवणारं आहे. याचा अर्थ आहे बघा कमिंग ॲट द एंड, म्हणजे सर्वात शेवटी येणारा पोझिशनमध्ये तो स्थळ दाखवतो त्यांच्यामध्ये. यांचे जर अर्थ पाहिले तर त्यानुसार उदाहरणं आपल्याला घेता येईल. समजा मी इथे दिलं बघा, व्हॉट इज द डॅश स्कोर. आता एखादा खेळ चालू असेल, समजा क्रिकेट चालू असेल आणि तुम्ही त्याला स्कोर विचारताय, मग तो विचारलेला स्कोर त्याचा शेवटचा राहील का? तर नाही, तो त्यावेळेचा रिसेंट असतो. मग त्याला काय म्हणायचं आहे? व्हॉट इज द डॅश स्कोर. मग त्याला विचारायचं आहे लेटेस्ट स्कोर का लास्ट स्कोर, या दोनपैकी सांगायचं आहे. मग तो विचार व्हॉट इज द लेटेस्ट स्कोर ते सांगा. जसं न्यूज पण लेटेस्ट असतात. एखाद्या पुस्तकाची एडिशन सुद्धा जर त्याच्यावर नंतर परत निघत असेल तर ती काय असू शकते? लेटेस्ट असू शकते. एखादा ड्रेस जर त्या फॅशन असेल, फॅशन ड्रेसची फॅशन असते ती सुद्धा लेटेस्ट असते. झालं त्यांच्यामध्ये. मी दिलं बघा, व्हॉट इज द डॅश न्यूज. मग परत लेटेस्ट न्यूज का लास्ट न्यूज असं ते विचारलं तर काय याच्यामध्ये लेटेस्ट न्यूज, आजच्या ठळक बातम्या लगेच आपल्याकडे असतात. पण हाच स्कोर जर आम्ही पास्टमध्ये घेतला असता तर बघ बरं, व्हॉट वॉज द डॅश स्कोर. मग सांगा आता वॉज आल्यावर लेटेस्ट स्कोर होईल का लास्ट स्कोर होईल? लास्टलाच आपण फायनल देखील म्हणतो. मग काय व्हॉट वॉज द, आता इथं खेळ थांबलेला आहे, मग तो स्कोर सांगा. काय व्हॉट वॉज द लास्ट स्कोर किंवा फायनल स्कोर या अर्थाने तिथं घेता येईल. पुढे बघा, ही इज दॅन आय एक्सपेक्टेड. मी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा त्याला जास्त उशीर झाला आहे. मग सांगा आता लेटर दॅन का लॅटर दॅन, यांच्यामध्ये प्रॉब्लेम. हे जे लॅटर आहे त्या लॅटर नंतर तुम्हाला दॅन वापरता येणार नाही. त्याचं कारण हे कसं ॲडजेक्टिव्ह आहे? ॲट्रिब्युटिव्ह. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला काय घेता येणार? दॅन घेता येणार नाही. त्याला उत्तर कोण आलं मग? लेटर. मीन्स ही इज लेट, ही इज लेटर दॅन आय एक्सपेक्टेड. His dash life was very happy. मग आता लेटर लाईफ का लॅटर लाईफ, म्हणजे त्याच्या आधीच्या जीवनाबद्दल नाही बोललंय, त्याच्या नंतरच्या जीवनाबद्दल बोललं. त्याचं नंतरचं जीवन फार काय होतं? आनंदी होतंय. म्हणजे जीवनाची खरं परत आपण दोनच भाग पडतोय ना. जर कोणाचं 60 वर्षाचं आयुष्य असेल तर 30-30चा विचार करायचा आहे.
है ना. एखाद्याचं 40 असेल तर 40 लगेच पुढे आपण 40-80 म्हणजे 80 वर्षाचं जगत असेल तर 40 वर्षाचं. जसं नाही का आपण जीवनाच्या अर्ध्या भागामध्ये किती मेहनत करतो त्याच्यावर आपलं पुढच्या आयुष्याचं सुख असतं. जर आपण आधीच्या आयुष्यात जर सुखी राहिलो 25-30-40 वर्षापर्यंत नुसतं सुखी काही न करता प्रगती न करता तर नंतर मात्र फार त्रास होऊ शकतो. झालं 40च्या नंतर. झालं कोणाला 30च्या नंतर चांगले दिवस येऊ शकतात. 30 वर्षापर्यंत मेहनतच चालते नंतर त्याचे चांगले दिवस येऊ शकतात. म्हणजे इथं काही हीच लॅटर लाईफ वॉज व्हेरी हॅपी म्हणजे आधीचं नव्हतं त्यांच्यापेक्षा. त्या अर्थाने तिथे दिलेलं आहे. 6 पुढं ही इज द डॅश पर्सन टू लिव्ह द हॉल. मग सांगा लेटेस्ट पर्सन का लास्ट पर्सन. पर्सन कधी लेटेस्ट नसतात. फॅशन लेटेस्ट असते. न्यूज लेटेस्ट असते. तिसऱ्या क्रमांकावर ॲडजेक्टिव्ह आलेलं बघा. ओल्डर, एल्डर, ओल्डेस्ट, एल्डेस्ट हे परीक्षकाच्या आवडीचं आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिले तर ओल्डचीच ती रूपे आहेत बघा. ओल्डची 2 पद्धतीने रूपे चालली. ओल्डचंच ओल्डर होते आणि पुढं ओल्डचंच काय होईल ओल्डेस्ट. हे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये तुम्हाला वापरता येईल आणि हे सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये वापरता येईल डिग्रीमध्ये तुम्हाला करायचं असेल तर. परंतु यांचा वापर तुम्ही डिग्रीत करायचा नाही. एल्डर आणि एल्डेस्ट. ओल्डर एल्डर आपण म्हणतो ना दोघात मोठा. आणि इथं घ्यायचं असेल तर मग तुम्ही घ्या सर्वात मोठा ज्येष्ठ. त्या अर्थाने त्याला घेता येईल. मग आता यांचे उपयोग जर पाहायचे असेल तर ओल्डर एल्डरमध्ये काय फरक आहे तेही पहिले पाहावं लागेल ना आपल्याला. पहा एकाच कुटुंबातील व्यक्तींचा उल्लेख करताना एल्डर एल्डेस्ट हे ॲडजेक्टिव्ह वापरावे. एल्डर म्हणजे दोघात मोठा पण एकाच कुटुंबातील आणि एल्डेस्ट म्हणजे सर्वात मोठा ज्येष्ठ जे काही असेल तो त्याला दिलेलं आहे बघा. मग ते 2 पेक्षा जास्त असले तरी चालतील म्हणजे 3 असले तरी तुम्हाला ज्येष्ठ घेता येईल. पुन्हा एक वैशिष्ट्य एल्डर हे कोणते ॲडजेक्टिव्ह आहे. ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असल्याने त्यानंतर दॅन हे आता काही जण याला प्रेपोजिशन म्हणून ट्रीट करतील तर काही जण याला कंजंक्शन म्हणून वापरू नये. म्हणजे एल्डर दॅन ही रचना नसणार बघा. तरी एकाच कुटुंबातील 2 व्यक्तीत वयाला घेऊन तुलना करताना कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन आधी एल्डर ऐवजी ओल्डर वापरावे. जर तुलनाच करायची असेल तर त्यावेळेला म्हणजे इथं नियम तोडला. एल्डरच्या ऐवजी कोण येऊ शकतं ओल्डर येऊ शकते. झाले. मग आता सर्वात मोठा दाखवायचं असेल तुम्हाला आता इतरांसाठी तुम्ही काय वापरा कुटुंब सोडून कुटुंबाव्यतिरिक्त इतर व्यक्तीत तुलना करताना
ओल्डर, ओल्डेस्ट वापरावे. टाकलं कुटुंब सोडून. पहिले आपण कुटुंबाचा उल्लेख करू, मग बाकीच्यांचा उल्लेख करू. बघा, राणी इज द डॅश डॉटर ऑफ द टू. दोनपैकी ही डॅश डॅश मुलगी आहे. मग इथं आता बघा बरं, एल्डर त्यांनी दिलंय, दुसरं दिलं त्यांनी एल्डेस्ट, ओल्डर, ओल्डेस्ट. काय म्हणते सर, इथं द आलं होतं म्हणून मी काय केलं सर, एल्डेस्ट ओल्डेस्ट या दोघांपैकी निवडायचं ठरवलं. एल्डर ओल्डरला काउंट टाकलं. हे मात्र चूक झाली. इथं बघा कितीपैकी आहे, दोनपैकी मोठी मुलगी कोण, राणी आहे. म्हणजे इथे तुमचं सिलेक्शन करायचं कितीपैकी, दोनपैकी एकीचं सिलेक्शन झालेलं आहे. ती कोण आहे, राणी. झालं. ऑफ द टू लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ हे यांचं तर काही चान्स राहिलाच नाही इथं आता. नाही तो नुसत्या दला पण उड्या मारू नका एल्डेस्ट आणि ओल्डेस्टकडं. आता इथं एकच कुटुंबातील आहे म्हणून इथं काय आलं, इथं एल्डर. दुसरं दिलं असतं बघा मी, राजू इज द डॅश स्टुडंट ऑफ द टू. दोनपैकी झालंय. दोनपैकी परत दिलंय मी. आता इथं एल्डर घेणार का ओल्डर घेणार. मी इथं काय आलंय, राजू इज द एल्डर स्टुडंट म्हणणार नाही, इथं काय म्हणणार आपण, ओल्डर स्टुडंट. म्हणजे त्यातला दोघांपैकी जुना कोण आहे ते सांगा. तिसरं, राजू इज द ऑफ द थ्री. आता बघा मी 3 टाकलेलं आहे इथं. मग तुम्ही घेतलं इथं ओल्डेस्ट घेणार का एल्डेस्ट घेणार. राजू इज द ओल्डेस्ट सन, नाही नाही, 3 पैकी. मग इथं काय घेतलं, एल्डेस्ट. राजू इज द एल्डेस्ट सन ऑफ द 3. 3 पैकी तो सर्वात मोठा आहे. बघा, राणी इज माय डॅश डॉटर. अशा टाईपचं उदाहरण परीक्षेला आले. निश्चित काहीच माहीत नाही आम्हाला. पुढं ऑफ द टू पण नाही दिलंय त्यांनी, ऑफ द थ्री पण नाही दिलं, काहीच नाही दिलं. संदिग्ध उदाहरण चालू आहे. आणि त्याच्यात परत त्यांनी पर्याय द्यायला सुरुवात केली. एल्डर घेणार का ओल्डर घेणार का एल्डेस्ट घेणार का ओल्डेस्ट घेणार. बघा असे संदिग्ध आले. जर आता बघा बरं, याच्यातही परत त्यांनी पर्याय दिले. काय, नंबर 1 ओनली ए, दुसरं ओनली सी, तिसरं ओनली ए अँड सी, चौथं ओनली बी अँड डी. दिलं गोंधळ घालून त्यांनी. आता कोणतं घ्यायचं याच्यातलं. बघा, राणी इज माय एल्डर डॉटर याचा अर्थ हा गव्हर्नमेंट सर्वंट असावा, त्याला 2च मुली असतील किंवा 1 मुलगा 1 मुलगी असेल. चालेल. पण राणी इज माय डॅश डॉटर, एल्डेस्ट डॉटर हे जर केलं तर याचा अर्थ गव्हर्नमेंट सर्वंट नसन, हा प्रायव्हेट कोणतरी याच्यामध्ये असन, सेल्फ एम्प्लॉईड वगैरे असन, त्याच्याकडे 2पेक्षा जास्त लेकरं असू शकतात. झालं. म्हणजे याचा अर्थ हे एल्डरही होऊ शकतं, एल्डेस्टही होऊ शकतं. म्हणजे हे कोण झालं याच्यामधलं, ए अँड सी या टाईपचं उदाहरण होऊ शकते. ओल्डेस्ट घ्यायचं असेल तर तुम्ही परत घेऊ शकता. बघा मी समजा दिलं, मिस्टर काळे इज द ओल्डेस्ट मेंबर ऑफ द क्लब. झालं. म्हणजे हा सर्वात जुना. आणि मी दिलं मिस्टर काळे इज द एल्डेस्ट मेंबर ऑफ हिज फॅमिली. त्याच्या कुटुंबातील ते सर्वात काय आहे, ज्येष्ठ आहे. तसं तुम्हाला एल्डेस्ट ओल्डेस्ट इथं घेता येईल. झालं. तुलनेसाठी जर तुम्हाला घ्यायचं होतं तर एक वाक्य आपण मागे घेतलं होतं बघा, हे ॲट्रिब्युटिव्ह प्रेडिकेटिव्ह पाहताना. रामा वॉज एल्डर दॅन लक्ष्मणा, हे वाक्य चुकलेलं आहे. मग काही, रामा वॉज ओल्डर दॅन लक्ष्मणा. जर ते एकाच कुटुंबातले असले तरी आम्हाला इथं एल्डर वापरता येणार नाही, त्याच्यामुळे इथं ओल्डर घेतलेलं आहे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. चौथ्या क्रमांकावर आहेत सम
एनी. समजा मी एक उदाहरण तुम्हाला दिले, डू यू वॉन्ट डॅश राईस. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनातल्या मनात तुम्ही गृहीत धरा, नंतर आपण शिकल्यावर पाहू. काय घेतलंय? मनातल्या मनात घेतलंय तुम्ही आता? ठीक आहे. आता मी तुमचं मनातलं उत्तर सांगतो. डू यू वॉन्ट सम राईस? बरोबर आहे की नाही तुमच्या मनात? डू यू वॉन्ट सम राईस का डू यू वॉन्ट एनी राईस? बघा, तुमच्या मनातल्या मनात डू यू वॉन्ट सम राईस, तर सम हे चुकलेलं आहे, एनी हे बरोबर आहे. हे कसं येईल ते सुद्धा आता आपण पाहूया. त्यांचे नियम माहीत असले पाहिजे. सम आणि एनी हे क्वांटिफायर्स आहेत. काय म्हणते क्वांटिफायर्स म्हणजे काय? जे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून पण काम करू शकतात आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणून सुद्धा काम करू शकतात. कस काय? बघा, सम किंवा एनी नंतर काउंटेबल नाउन आले तर हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर बनतील, जे इनडेफिनाइट नंबर दर्शवितात. एक. दुसरं, सम किंवा एनी यानंतर अनकाउंटेबल नाउन आले, ज्यांना मोजता येत नाही, तेव्हा ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी बनतील, प्रमाण दाखवणार, परिमाण दाखवणार. मग आता यांच्यामध्ये यांचे उपयोग पाहावे लागतील. पहा, समचे उपयोग त्याच्यामध्ये पहा. सगळ्यात पहिलं, होकारार्थी विधानात त्याचा वापर करा. नंबर 1 समचा होकारार्थीमध्ये, नकारार्थी जमणार नाही. परत प्रश्नार्थी वाक्यात, पण ते कसं असावं? विनंती दर्शक. आज्ञार्थी वाक्यात, ते पण कसं असावं? विनंती दर्शक. चौथं, कंडिशन जर तुम्ही सेंटेन्स घेतला इफचं, तर त्याच्यामध्ये ते क्लॉजमध्ये रचना पाहिजे. बघा बरं, इफ यू गिव, मग तुम्ही मी वगैरे टाका आणि मग पुढे तुमचं नाउन वगैरे घेत बसा. या ठिकाणी तुम्हाला सम वापरता येईल. ब्रॅकेट गेली समची रचना. एक. दुसरं, एनी कुठं कुठं वापरणार? सगळ्यात पहिली गोष्ट, हे होकारार्थी येतं, हे कसे राहील? नकारार्थी विधानात त्यांचा तुम्ही वापर करा. एक. दुसरं, त्यांचे नियम. प्रश्नार्थी वाक्यात घ्या. फक्त याच्यात काय नसली पाहिजे? विनंती नसली पाहिजे. तिसरं, हार्डली या ॲडवर्ब नंतर, कारण हार्डली हे नकारार्थीच आहे, हार्डली या ॲडवर्ब नंतर किंवा विदाउट या प्रेपोजिशन नंतर एनी वापरू शकता. नंबर पुन्हा 4. इथं कसं इफची रचना आली, त्यांच्याकडे ही इफची रचना आहे. इथं इफ यू गिव मी म्हणजे सकारात्मक दिलेलं आहे. जसं इफ यू वॉन्ट असे जर आले तर याच्यामध्ये तुम्ही एनीचा वापर करा. ही रचना आहे यांच्याकडे सम आणि एनीच्या वापराचे. उदाहरण पाहू आपण त्याच्यामध्ये. आत्ताच एक उदाहरण घेतलं होतं बघा, डू यू वॉन्ट डॅश राईस, एनी राईस, सम राईस. उत्तर काय निघालं? एनी. डू यू वॉन्ट एनी राईस? तुला काही हवं आहे का? आपण हो, मला थोडं हवं आहे. एखादं मग मला नको आहे. चला, समोरचा म्हटला आय वॉन्ट
डॅश राईस. मग चला इथं एनी राईस का सम राईस. काय घेतलंय? आय वॉन्ट सम राईस. मला थोडा हवाय, सकारात्मक. पण एखादा नकारार्थी घेतला असतं बघा बरं. आय डोंट वॉन्ट डॅश राईस. सगळं एनी राईस का सम राईस. काय आलं? एनी राईस त्यांच्यामध्ये. पुढे इफ यू गिव मी डॅश मनी आय शॅल बी थँकफुल टू यू. चला एनी सम. इफ यू गिव मी सम मनी आय शॅल बी थँकफुल टू यू. If you want you can. चल एनी सम. जर तुला काही हवे असतील तर म्हणजे इफ यू वॉन्ट एनी मनी यू कॅन टेल मी. देर इज हार्डली some water in the pond. आता हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं देखील ते तुम्हाला परीक्षेला विचारतील. सेंटेन्स काय प्रॉब्लेम झाला बघा. देर इज हार्डली सम. हार्डली नकारार्थी, मग सम कसं काय आलं यांच्यामध्ये? इथे प्रॉब्लेम झाला. इनकरेक्ट. करेक्ट करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? हार्डली एनी. याच पद्धतीने मला विदाऊटचं देखील करता येईल बघा. आय कॅन डू धिस वर्क विदाउट एनी डिफिकल्टी. काय वापरलं याच्यामध्ये? एनी. अशा प्रकारे सम आणि एनीचा वापर करू शकता. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं जे आहे मच मेनी यांचे उपयोग. हे तर आपण मला वाटतं इयत्ता 9वीमध्ये सुद्धा शिकले असते. इयत्ता 9वी 10वीमध्ये सुद्धा मच मेनीचे उपयोग बघा. यांचे उपयोग पाहत असताना आपल्या लक्षात येईल मचच्या पुढे अनकाउंटेबल नाऊन पाहिजे. आणि अनकाउंटेबल सिंग्युलरमध्येच असतात. झालं म्हणजे हे झालं क्वांटिटी दाखवणारं. आणि दुसरं जे आहे मेनी. मेनीच्या पुढं तुम्हाला काउंटेबल प्लुरल नाऊनच घ्यावं लागेल अनेक वचनी. म्हणजे हे कशात चालले? इनडेफिनाईट नंबरमध्ये. त्यांचा वापर सहज करू शकता तुम्ही. अनेक वचनी नाम दिसले की मेनी घ्या. अनकाउंटेबल दिसले तर काय घ्या? मच्छी घ्या. बघा एक्झाम्पलमध्ये आय ड्रँक डॅश वॉटर. सांगा मेनी वॉटर का मच वॉटर? काय आलं याच्यामध्ये? आय ड्रँक मच वॉटर. दुसरं आय हॅव डॅश फ्रेंड्स. मेनी फ्रेंड्स मच फ्रेंड्स. काय आलं याच्यामध्ये? मेनी फ्रेंड्स. डॅश शुगर डॅश वरी. आता काय झालं? शुगर तुम्ही काउंट करू शकता का? नाही. मग यांच्यामध्ये आलं बघा. त्याने दिलं मच. मच घेणार का मेनी? मेनी घेणार. काय घेणार? सर आम्ही मच घेणार. काय घेणार? मच. मच शुगर मच वरी. बघा डॅश स्टुडंट्स डॅश हॉकी स्टिक्स. आता सांगा मच का मेनी? मेनी
मेनी, हे बघा दोन्ही काउंटेबल आहेत. मेनी स्टुडंट्स, मेनी हॉकी स्टिक्स त्याच्यामध्ये घेता येईल. पुन्हा पुढचं एक आहे ते म्हणजे हे फार इम्पॉर्टंट आहे परीक्षेला, मेनी अ किंवा मेनी ॲन, आणि दुसरा आहे याच्यामध्ये अ ग्रेट मेनी. यांचा उपयोग परीक्षेला विचारला चाललाय बऱ्याच वेळेस. तर बघा, हे जर नामाच्या आधी आले, कोणत्या नामाच्या आधी येतील बघा बरं. मेनी अ किंवा मेनी ॲनचा अर्थ आहे सरळ सरळ इच, म्हणजे यांच्या पुढे तुम्हाला सिंग्युलर नाऊन वापरावं लागेल, ते पण काउंटेबल. अनकाउंटेबल इथे कुठे येणार नाही. काउंटेबल सिंग्युलर नाऊन. परत मेनी अ किंवा ॲन हे काउंटेबल सिंग्युलर नाऊनच्या आधी आले आणि ते पण कर्ता म्हणून जर कार्य करत असतं, म्हणजे एवढा पार्ट जर सब्जेक्ट म्हणून आले तर सांगा, हेही सिंग्युलर झाले आणि हेही सिंग्युलर झाले, मग सिंग्युलर सिंग्युलर म्हणून प्लुरल होणार आहे का? तर नाही. मग सब्जेक्ट सुद्धा कसा झाला? सिंग्युलर. आणि सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा कसे होईल? सिंग्युलर. आणि मी टेक्निक दिली होती बघा तुम्हाला, सिंग्युलर यस फॉर सिंग्युलर. लक्षात ठेवा. इज यस आलं का? वॉज यस आले, हॅज यस आले, डज यस आले, म्हणजे वीला यस किंवा यस, शेवटी यस आले की नाही आले, हे झालं सिंग्युलर. दुसरं, अ ग्रेट मेनीच्या पुढे तुम्हाला काउंटेबलच नाऊन घ्यावं लागेल, पण ते सिंग्युलर नसणार, प्लुरल नाऊन असणार. याच्यामुळं पूर्ण जो सब्जेक्ट तयार झाला तो सब्जेक्ट प्लुरल होईल. आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर वर्ब सुद्धा कसे होईल? प्लुरल होईल. म्हणजे यांच्याकडे कोणाकडे यस नसते. आर, वर, हॅव, डू फर्स्ट फॉर्म. ह्याच्यावर आपण उदाहरण पाहू. डॅश मॅन हॅज डाईड ॲट सी. कोणतं घेणार आहेत त्याच्यामध्ये सांगा? अ ग्रेट मेनी का फक्त मेनी का मेनी अ? इथं किती आहे? मॅन, म्हणजे इच मॅन, प्रत्येक माणूस तिथे गेलाय. प्रत्येकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय दिलं? मेनी अ मॅन हॅज डाईड ॲट सी. दुसरं दिलं, डॅश मेन हॅव डाईड ॲट सी. सांगा, अ ग्रेट मेनी घ्यायचंय का मेनी अ घ्यायचंय? मी इथं मेनी घेणार नाही आहे फक्त, कारण मेनी पण लागू होऊन जाईल. मग मेनी मेन हॅव डाईड ॲट सी, पण इथं काय म्हणायचं झालं, एकाच वेळी अनेक गेलेत, एक एक नाही घेतलंय आपण काउंट केलं. मग काय झालं? अ ग्रेट मेनी मेन, बघा हे प्लुरल आहे, मेन हॅव डाईड ॲट सी. अ ग्रेट मेनी डॅश डॅश टू बी सक्सेसफुल. पुष्कळ विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं आहे. बघा, दोन रिकामी जागा ठेवल्या आहे, म्हणजे इथं नाऊन आणि इथं तुम्हाला वर्ब सिलेक्ट करायचं आहे. याच्यावर हिंट घ्यायची, अ ग्रेट मेनीच्या पुढं कोणतं नाऊन आहे हे पण तुम्हाला लक्षात आहे, आणि वर्ब आहे कोणतं ते पण लक्षात आलं पाहिजे. मी तुम्हाला पर्याय देतो बघा. सगळ्यात पहिला दिला स्टुडंट वॉन्ट्स. दुसरं दिलं मी तुम्हाला स्टुडंट्स वॉन्ट्स. तिसरा पर्याय स्टुडंट वॉन्ट. चौथा पर्याय स्टुडंट्स वॉन्ट. मला सुद्धा पर्याय लिहिताना विचार करावा लागेल ना, असं कसं गडबड काही देता येणार नाही. चाल, अ ग्रेट मेनीच्या पुढे सिंग्युलर नाऊन येणार नाही, प्लुरल नाऊन पाहिजे. म्हणजे हे पहिले दोन कटले बघा, स्टुडंट स्टुडंट. आता सांगा, स्टुडंट्स, पण तुम्हाला नामाला यस लावून अनेक वचन केलंय, पण वर्बची स्थिती काय? वर्बला यस लावता येणार नाही. मग सांगा, इथे लागलंय, अरे हे चालत नाही. उत्तर कोण आलं याच्यामध्ये? डी क्रमांकाचं. तर असेच उदाहरण तुम्हाला इथेही करता येईल. बघूया चौथं. मी दिलं इथं
मेनी अ डॅश डॅश विथ मिस्टर मोदी. तुम्हाला नाऊन शोधायचे, वर्ब शोधायचे. पहिला दिला आम्ही बघा, लीडर अग्री. दुसरा दिला आम्ही लीडर अग्रीज. तिसरं दिलं आम्ही लीडर्स अग्री. चौथं दिलं आम्ही लीडर्स अग्रीज. चला, मेनी अच्या पुढं तुमचं नाऊन सिंग्युलर पाहिजे, वर्ब ही सिंग्युलर पाहिजे. हे दोन तर गेले. ए का बी? ए मध्ये प्रॉब्लेम झाला, याला यसच नाहीये झालं. हे झालं याचं उत्तर बघा, मेनी अ लीडर अग्रीज विथ मिस्टर मोदी. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखी शेवटचं घेऊ 2-4 मिनिटं फक्त बस. सातव्या क्रमांकाचंच आहे हे. लेस लेसर जरी अर्थाला सारखे असले तर दोघात फरक मात्र आहे. हे आपण आधीच्या सुरुवाती तासात देखील पाहिलं ॲडजेक्टिव्हची, जेव्हा आपण ॲडजेक्टिव्हचा परिचय करून घेतला होता. पहा, याच्यामध्ये लेस, तुम्ही लेस हे सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्हचंही काम करू शकते, ॲडवर्बचंही काम करू शकते. दोन्हीही जातीमध्ये बसते. जर लेसच्या नंतर तुम्ही जर दॅन वापरलेले असेल तर समजायचं हे ॲडजेक्टिव्ह, आणि लेस नंतर जर ॲडजेक्टिव्ह आले असेल एखादे तर ॲडजेक्टिव्हच्या आधी ॲडजेक्टिव्हने येणार, हे कोण होईल त्याच्यामध्ये ॲडवर्ब. मात्र दॅन कंपल्सरी. याचा अर्थ सेंटेन्समध्ये दॅन असेल तरच लेस वापरले जाईल. तर ॲडजेक्टिव्ह जेव्हा असते त्यावेळेला बघा, लेस हे प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून इथं काय करायला आपण लेस दॅनची रचना आहे. आणि लेसर दोघांचा अर्थ तोच आहे, दोघात कमी असणारा. लेसर हे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असल्याने लेसर दॅन ही रचना वापरू नये. कारण लेसर नंतर नाऊन वापरलं जाईल किंवा ते स्वतःही नामाचं काम करू शकते. बघा एक्झाम्पलमध्ये, हिज इन्कम इज डॅश दॅन माइन. लेस दॅन माइन, लेसर दॅन माइन. मग इथं कोण आले? दॅन. म्हणून इथं काय घेतलेलं आहे? लेस. दुसरं घेतलं मी, ही इज नो, रिकामी जागा ठेवून देऊ, ही इज नो डॅश लेझी दॅन आय ॲम. म्हणजे तो माझ्यापेक्षा काही कमी आळशी नाही, म्हणजे माझ्या इतकाच आळशी आहे. मग इथे तुम्हाला लेस हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरायचे का इथले लेस तुम्हाला ॲडवर्ब म्हणून वापरायचे? मला फक्त एवढंच द्यायचं. लेस लेसरने विचारायचं तुम्हाला. तसं दॅन आलेलं तुम्ही लेस घेणारच आहात, पण कोणतं लेस घेणार आहे? लेस ॲडजेक्टिव्ह म्हणून घेणार का लेस ॲडवर्ब म्हणून घेणार आहात? कारण याच्यामध्ये ऑलरेडी ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे, त्याच्यामुळे हे घेता येणार नाही. उत्तर कोण याच्यात? लेस. असे प्रश्न नाही आले आतापर्यंत, पण कल्पकता होऊ शकते. चूज द डॅश एविल ऑफ द टू. चला, हे लेस घेणार का लेसर घेणार? चूज द डॅश डॅश ऑफ द टू. हे नाऊन आलेलं आहे, नाऊनच्या आधी तुम्हाला लेस घेता येणार काय घ्या लागन? लेसर. पण हे नामाच्या आधी आलेला मेंबर कोण आहे? इथं ॲडजेक्टिव्हचं काम करेल. आता बघा बरं इथं काय होईल? चूज द डॅश ऑफ द टू एविल्स. सांगा आता तुम्ही लेसर नाऊन म्हणून घेणार आहात का लेसर ॲडजेक्टिव्ह म्हणून घेणार आहात? असं विचारू शकतात जर त्याची जात विचारली तर.
दोन्हीकडे लेसरच येणार आहे, माहिती आहे आम्हाला. ठीक आहे, दोन्ही तेच दिलेले आहेत. पण इथला मेंबर प्रेपोजिशन आलं म्हणजे हा पट्ट्या कोण आहे, नाऊन आहे. तुम्हाला हे उत्तर घ्यायचं आहे, लेसर नाऊन म्हणून घ्यायचं आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून घ्यायचं नाही. बघा, ही पेड मी द डॅश अमाऊंट, लेस अमाऊंट का लेसर अमाऊंट. चला, इथं अमाऊंट नाऊन आलेलं आहे. मागेही पाहिलं आपण वाक्य काय झालं, ही पेड मी द लेसर अमाऊंट. तर ठीक आहे, आपण एवढ्यावर थांबूया, बाकी उद्याच्या तासाला पाहू.